हॅलो एव्हरीवन, माझं नाव जान्हवी महादेव खापे आहे। मी परभणी डिस्ट्रिक्टमधून आहे। माझा नीटचा स्कोर 559 आहे आणि माझा ऑल इंडिया रँक 8800 आहे। माझी मम्मी एक टीचर आहे आणि माझे पप्पा लॉयर आहेत। माझ्या नीटच्या पेपरच्या दिवशी मी सकाळी फेअरली लवकरच उठले होते माझ्या रेग्युलर टाईमपेक्षा। मी 7-8 वाजता उठले होते आणि उठल्यावर इवन दो मला काही अभ्यास करायचा नव्हता त्या दिवशी, स्टिल मी बायोची NCERT एकदा ओव्हरलुक केली होती। काही पॉईंट्स, काही चॅप्टर मी मार्क करून ठेवले होते की हे रेटिफिकेशन पॉईंट्स आहेत आणि जायच्या आधी मला एकदा हे ओव्हरलुक करून जायचे आहेत। त्याच्यानंतर मी ते तेवढं बघितलं आणि नीटच्या 4 to 5 आवर्स आधी मी अभ्यास पूर्णपणे स्टॉप करून टाकला। थोडं मेडिटेट केलं आणि स्वतःला जेवढं मी काम ठेवू शकेल तेवढं काम ठेवलं। माइंडमध्ये स्कोअरबद्दल तर काही ठेवलं नव्हतं आधीच, फक्त जाऊन 100% देऊन यायचं होतं। मग नीटच्या सेंटरला मी 1 आवर आधी पोहोचले होते तिथे आणि मग चेक इन वगैरे सगळं झाल्यावर आम्हाला रूम्स दिले। मी माझ्या क्लासरूममध्ये जाऊन बसले आणि माझ्या पेपरला 45 मिनिट्स होते तेव्हा मी क्लासमध्ये होते। मग 45 मिनिट झाले, 2 वाजले, आम्हाला पेपर दिला आणि मी पेपर सॉल्व करायचा सुरू केला। IIBच्या टेस्टमध्ये पण माझं हेच पॅटर्न होतं की मी आधी बायो करायचे, मग केमिस्ट्री करायचे आणि मग फिजिक्स करायचे। नीटच्या पेपरमध्ये मी तेच करणार होते। मला पेपरला ओव्हरव्ह्यू नाही केलं, म्हणजे डायरेक्ट काही खोललं नाही, डायरेक्ट बायो सुरू केलं आणि सॉल्व करत गेले, पेपरला बघितलं वगैरे नाही। मी बायोनी सुरू केलं। थोडा पेपर झाल्यावरच मला कळालं की बायो लेंदी आहे आणि थोडंफार ट्रिकी पण आहे। तर मग मी पूर्ण बायो सॉल्व केलं, क्वेश्चन पेपरवर टिक केलं, फक्त OMRमध्ये अजून सर्कल केलं नव्हतं आणि अराउंड 1 आवरमध्ये माझं बायो झालं होतं टिक करून आणि मग मी केमिस्ट्रीला शिफ्ट झाले। मग मी केमिस्ट्री सॉल्व केलं। केमिस्ट्री मला फेअरली इझीच वाटलं ॲज कम्पॅरिझन टू बायो आणि मी 35-40 मिनिट्समध्ये केमिस्ट्री पण माझं झालं होतं टिक करून क्वेश्चन पेपरवर सगळे क्वेश्चन्स। मग मी फिजिक्सवर गेले। फिजिक्समध्ये मला जेवढा ठेवायचं होतं त्यापेक्षा थोडा कमीच टाईम राहिला होता, तर मी पटपट सुरू केलं फिजिक्स आणि मी फिजिक्स लास्ट क्वेश्चनपासून सुरू केलं। म्हणजे 45 क्वेश्चन्स होते तर 45th क्वेश्चनपासून मी स्टार्ट केलं आणि पहिले 10 क्वेश्चन माझ्या सेटमधले इझी होते, म्हणजे मला त्यातले एक क्वेश्चन नाही आला जे मी एंडपर्यंत सोडूनच दिला कारण ते थोडा टफ होता। बाकी 9 क्वेश्चन्स आले पण आणि मी खूप कॉन्फिडंट पण होते त्या क्वेश्चन्सबद्दल। तर मी ओव्हरऑल स्टार्ट माझी चांगली झाली आणि मी कॉन्फिडंट होते फिजिक्सबद्दल। बट जसं मी पुढं गेले तसं क्वेश्चन खूप लेंदी झाले आणि खूप हार्ड पण झाले। सो मला तेव्हा वेळ कमी होता आणि मला थोडी भीती वाटली की फिजिक्समध्ये स्कोर खूप कमी जाऊ शकते, त्याच्यामुळे पूर्ण स्कोर पण अफेक्ट होऊ शकते। सो तिथं थोडे भिले मी, तर तेव्हा माझे जास्त प्रश्न झाले नाही त्या वेळेत। मी तरी सॉल्व केले आणि माझे त्याच्या पुढचे 10 क्वेश्चन अराउंड झाले सॉल्व करून, बट बाकी नव्हतेच होत। सो मी त्यांना पॉज केलं कारण माझं